नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा करिअर एक्सपर्ट चॅनल मध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज 20 तारीख आहे, 20 डिसेंबर 2025। म्हणजे आज विद्यार्थ्यांना कळणार होतं की बरेचसे विद्यार्थी थांबले होते की क्वालिफिकेशन क्रायटेरिया कधी कमी होणार। महाराष्ट्रामध्ये बरेचसे सीट हे रिकामे आहे, परत इतर राज्य आहे त्याच्यामध्ये पण सीट रिकामे आहे। तर तुम्ही बघू शकता लास्टला जो काही शेड्यूल होता बघा, तर बघा ह्या ठिकाणी कट ऑफ डेट ऍडमिशन फॉर बीएमएस बीएचएमएस साठी 20/12/2025 मध्ये आपल्याला म्हणजे जी काही 20 तारीख आहे आजची, त्यामध्ये आपल्याला कळणार होतं की क्वालिफिकेशन क्रायटेरिया कमी होणार की नाही। अजून तरी काही नोटीस जाहीर झालेली नाही, पण लवकरच नोटीस येणार आहे। कारण की विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क आहे, ते क्वालिफिकेशन क्रायटेरियापेक्षा थोडे कमी मार्क आहे, पण ते जर कमी झाल्याच्या नंतर त्यांचं ऍडमिशन होऊ शकेल बीएमएस बीएचएमएस साठी। 20 तारीख तर आज आहे, पण अजूनही नोटीस आलेली नाही। 1-2 दिवसामध्ये 100% गॅरंटी आहे की कट ऑफ हा कमीच होणार। कारण की बरेचसे विद्यार्थी आहेत त्यांना कमी मार्क आहे, पण त्यांना म्हणजे इच्छा आहे की त्यांना बीएमएस बीएचएमएस साठी जायचंय, पण बरेचसे जागा वॅकंट आहे महाराष्ट्रामध्ये। बाकी इतर राज्यामध्ये आपण बघू शकतो की एमपी असेल, यूपी असेल, कर्नाटक असेल, बरेचसे राज्य आहे त्याच्यामध्ये पण सुद्धा बीएमएस बीएचएमएस च्या जागा पाहिजे तशा भरल्या नाहीत। 8वा राऊंड झालेला आहे, तुम्हाला माहिती आहे। त्याच्यामध्ये लास्टची जी डेट दिलेली होती कट ऑफची, ती 20 तारीख दिलेली होती। आणि विद्यार्थी मित्रांनो, आता नव्याने जो शेड्यूल तयार होईल तो राऊंड 9 साठी चालू होईल। मला ही महाराष्ट्रामध्ये किंवा अदर स्टेटमध्ये चांगल्या कॉलेजला ऍडमिशन करायचं असेल, आपली व्हॉट्सअपची कम्युनिटी आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून आपल्या व्हॉट्सअप कम्युनिटीला जॉईन करू शकता। आणि मागची नोटीस तुम्हाला दाखवतो 2024 ची। आता 21 पासून तर 2024 पर्यंत परंपराच आहे असं म्हणू शकतो आपण। कारण की बरेचसे विद्यार्थी आहेत त्यांना एलिजिबल असतात आणि काही विद्यार्थी एलिजिबल नसतात क्वालिफिकेशन क्रायटेरियापेक्षा, तर कॉलेजचे सीट भरत नाही, त्यामुळे कॉलेज क्वालिफिकेशन जो क्रायटेरिया असतो तो कमी होत असतो। 2021 पासून तर 24 पर्यंत हा क्वालिफिकेशन क्रायटेरिया कमी होत आलेला आहे। तर ह्या वर्षी पण होणार आहे, याची 100% खात्रीशीर आपण म्हणू शकतो की होणार आहे। म्हणून तो 2024 चा जो शेड्यूल आहे तो तुला दाखवतो मी। तर विद्यार्थी मित्रांनो, बघा मागचा जो शेड्यूल होता ते तुम्हाला दाखवतो। हे बघा, 18/11/2024 म्हणजे नोव्हेंबर मध्ये कट ऑफ रिड्यूस झाला होता। कारण की नीटचा जो पेपर होता त्याचा लवकर रिझल्ट लागलेला होता, आणि ह्या वर्षीचा जो 2025 चा रिझल्ट आहे तो लेट लागलेला होता। त्यामुळे काउन्सिलिंगची प्रोसेस ही लेट चालू झालेली होती। त्यामुळे ह्या वर्षी डिसेंबर पर्यंत आता 20 तारीख आलेली आहे, आणि त्यामध्ये आता 1-2 दिवसामध्ये आपल्याला कळेल की कट ऑफ रिड्यूस होईल का नाही, पण 100% खात्री आहे की होणारच म्हणून। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दाखवतो की बराचसा जो शेड्यूल होता त्याची जी तारीख होती, कसं रजिस्ट्रेशन चालू झाले, कधी सगळी संपूर्ण प्रोसेस झाली, संपूर्ण माहिती बघणार आहे आपण। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुमचं जे आहे ते नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये चालू झालेलं होतं। आणि बाकीची जी प्रोसेस आहे बघा, तुमचे डॉक्युमेंट्स असेल, तुमचं मेरिट लिस्ट असेल, तुम्ही महाराष्ट्रामध्ये कोणत्या एसएमएल नुसार कोणत्या रँकला आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसेल। आणि त्याच्यानंतर सीट मॅट्रिक्स तुमची लॉन्च होईल, आणि त्यामध्ये तुमची चॉईस फिलिंग असेल, फॉर्म जे आहे तुमचं प्रेफरन्स फॉर्म, ज्याची आपण चॉईस फिलिंग करतो, तुमचे सिलेक्शन लिस्ट असेल, संपूर्ण जो शेड्यूल आहे न्यूली चालू होईल म्हणजे राऊंड 9 साठी। आणि विद्यार्थी मित्रांनो, 8वा राऊंड झाला, त्याच्यानंतर आता क्वालिफिकेशन क्रायटेरिया कमी झाल्याच्या नंतर डायरेक्ट 9वा राऊंड चालू होईल, आणि त्यामध्ये तुम्हाला चॉईस फिलिंग करता येईल, तुमचं सिलेक्शन लिस्टही लागेल। आणि चांगल्या कॉलेजला जर तुम्हाला ऍडमिशन करायचं असेल तर नक्कीच तुम्ही जी काही एक्सपर्ट टीम आहे आमची, त्यांना तुम्ही संपर्क करू शकता। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर पेड काउन्सिलिंग साठी जर बघत असाल तर नक्की तुम्ही आमच्या व्हॉट्सअप जी काही कम्युनिटी आहे त्यावरती जॉईन होऊन तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता। आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह पुढच्या व्हिडिओसाठी। धन्यवाद।